हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला ट्रू स्टोरीचा सीझन चालू आहे, तर नीलमचा हा आज 8वा भाग आहे. तर प्लीज तुम्ही नवीन व्ह्यूवर्स असाल तर मागचे एपिसोड ऐका, रेसिपी पण बघा आणि मग तुम्हाला नीलमचा भाग समजायला सोपा पडेल. तर फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी आमटी करणार आहोत. तर वरून लिहून येतं आहे, तुम्हाला जर समजायला ते सोपं पडेल. आणि समजत नसेल तर कमेंट्सवरून मला नक्की कळवा. तर फ्रेंड्स, आपण नीलमच्या भागामध्ये होतो. नीलमच्या नवऱ्याचं जे घर होतं आणि मुलीचं लग्न झालेलं होतं शेवटच्या. तर त्यानंतर अजून बिकट परिस्थिती झाली, कारण मुलीच्या लग्नाचं लोन पण होतं यांनी दिलेलं, त्यांच्या जावयांनी दिलेलं 3 नंबरच्या मुलीच्या मिस्टरांनी. तर मुद्दल तर फिटलेलं होतं, पण व्याज बाकी होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी. परत ते घर बांधण्यासाठी पण त्यांनी लोन घेतलेलं होतं, ते लोन थकलेलं होतं. तर ते त्यांचं असं होतं की आता काहीतरी करावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवाव्या लागणार आहेत. तर त्यांनी ते घर देखील विकण्याचा निर्णय घेतला. कारण नीलमचे जे वडील नीलमचे जे मिस्टर होते ते एकटेच होते. त्यांना भाऊ वगैरे नव्हते, की जास्त नातेवाईक नव्हते. एक बहीण होती, पण तीही तिच्या मुलाच्या ह्याच्यात होती. तिलाही मिस्टर नव्हते, म्हणून तिच्याकडून काही अपेक्षा नव्हत्या त्यांच्या. आणि एकटे असल्यामुळे खूप एकटे पडले होते, कुठून मदत घेऊ शकत नव्हते, असं झालेलं होतं. आणि नीलमचंही तसंच होतं. तिचं माहेरची परिस्थिती नंतर एवढी काही चांगली नव्हती, बिकट होती. तर त्यांच्याकडूनही तिला मदतीचा काही आधार नव्हता. इवन नीलम कधी माहेरी जायचीच नाही. तिचं फक्त मुलं आणि नवरा आणि तेवढंच तिचं विश्व झालेलं होतं. तर तेही एक होतं की वर्षानुवर्ष नीलम कधी माहेरी जायचीच नाही. आता तिचं सोडा, तिच्या मुलांनाही कधी मामाचं गाव आठवत नसेल कदाचित. असं ते नीलमची सगळी परिस्थिती होती. आणि आपल्याला कसं आहे ना फ्रेंड्स, आता आपणही एक स्त्री आहोत, तर आपल्यालाही वाटतं कधीतरी जायला 2-4 महिन्यातनं माहेर जायला. पण नीलमचं तसं नव्हतं. जे काही होतं ते तिचा परिवार, तिचं सगळं हेच होतं, तिचं परिवारच होतं तिच्यासाठी आणि नवराच होता. अशातच त्यांनी मग ते घर विकायला घेतलं फ्रेंड्स, नीलमच्या नवऱ्यानी. आणि खूप काही जास्त रक्कम मिळाली नाही, अपेक्षापेक्षा कमी मिळाली. 1-1.5 वर्ष त्यांनी सेल करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पाहिजे तशी रक्कम मिळालीच नाही. पण त्यांनी शेवटी मग त्यांना वाटलं की ठीक आहे, आपला कर्जाचा बोजा कमी होईल, एवढं आपल्याला रक्कम मिळते आणि आपण एक दुसरं छोटंसं घर घेऊ शकतो, एवढी आपल्याला रक्कम मिळते आहे, तर भरपूर झालं. असं त्यांचं चाललं होतं. आणि त्यामध्ये मग त्यांनी ते घर विकलं. छोटंसं 2 BHK 1 BHK असं बघत होते ते, आणि मग घेतलं त्यांनी एक छोटं घर. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण बघू शकतो एका बापाची पण कहाणी, की मुली ज्या बापाला असतात त्यांना किती टेन्शन असतं. आणि त्यांनी त्यांच्या परीने चांगलंच करण्याचं, चांगलंच आयुष्य देण्याचा प्रयत्न केला होता मुलांना. त्यांनी थोडं पैसे थोडे जास्त लावून किंवा काय विचार केला नव्हता. सरकारी गव्हर्मेंट सर्वंट सगळे बघितले होते त्यांनी. 2-4 चुका त्यांच्याकडनंही झाल्या सुरुवातीला, पण नंतर त्यांनी बघितलं की नाही, आयुष्यभराचा प्रश्न असतो आणि आपल्याला ह्या गोष्टी विचार करूनच मुलींचे लग्न लावून द्यायला लागतील. नाहीतर समाजात आपण बऱ्याच ठिकाणी बघतो ज्यांना खूप साऱ्या मुली असतात, 4-4 5-5. पूर्वी व्हायचं तसं, आत्ता नसतं, पण पूर्वी असायचं. तर तसंच काहीसं नीलमच्या परिवारामध्ये होतं. तर त्यांनी तो विचार नव्हता केला. तर आजूबाजूला जे असायचं ना, ते बघायचे की बऱ्याच मुलींचं म्हणजे देऊन टाकायचे की खूप साऱ्या मुली आहेत, तर मग द्या कोणालाही, शेती करणाऱ्यांना द्या. असं अर्थात शेती करणारे काही वाईट नसतात, चांगलेच असतात. पण असतात जे म्हणजे पैसे आपण त्यांना कमी याच्यात होऊ शकतं आपलं. पण जे जॉब करणारे असतात त्यांच्यापेक्षा चांगल्या असतात, त्यांना व्यवस्थित करून द्यायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात फ्रेंड्स. आणि ते त्यांनी एक बाप म्हणून त्यांनी उत्तमरित्या ते पार पाडलेलं होतं त्यांच्या मुलींसाठी. त्यांच्या हालापेष्टा होत होत्या, पण त्यांनी त्या सहन केल्या आणि चाललं होतं असं सगळं. इकडे त्यांच्या मोठ्या मुलीने तोपर्यंत चांगला तिचा बिझनेस तिने सेट केलेला होता. खूप साऱ्या गोष्टी ती शिकलेली होती ऑलरेडी. तिच्यामध्ये खूप साऱ्या कला असल्यामुळे तिने एक शॉप पार्टनरशिपमध्ये त्यांनी घेतलं आणि ते बिझनेस करू लागले. तर ते शॉप पण तिने चांगलं चालवलं 3 ते 4 वर्ष. मग त्यानंतर व्यवस्थित झालं, सगळं कर्ज फिटलं, व्यवस्थित चालू होतं त्यांचं. त्यानंतर मग असं झालं की त्यांना वाटलं की आता आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. मुलगाही तो मोठा झाला होता, अगदी म्हणजे 12वीला वगैरे त्यांचा गेला होता. तर त्याचंही शिक्षण चालू होतं. मग अशातच त्यांचं
विचार आला त्यांच्या डोक्यात की चला आता ह्या मुलीचं आपण लग्न करूया, कारण मुलगाही आता मोठा होतो आहे, त्याचं होण्याआधी आपण हिचं करून टाकूया. तर त्यावेळेस पुन्हा तिच्याशी बोलणी होत होती की काय करायचं काय नाही असं. तर असे मग विचार येत होते तिच्या मनात की आपण परत केलं तर मग काय होईल, किंवा काय वेळ सक्सेस होईल की नाही होईल, कसं मिळेल, असे खूप सारे विचार होते. आणि नीलमचा जो परिवार होता ना फ्रेंड्स, तर खूप प्रेमळ होता. एकमेकांचं बॉन्डिंग त्यांचं खूप छान होतं, भावा बहिणींचं. परत नीलम आणि नीलमच्या नवऱ्याचं रिलेशन, लग्नाला खूप सारी वर्ष झाली होती, त्यांचंही रिलेशन आता खूप चांगलं झालेलं होतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळे मुलंही त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते, असं सगळं त्यांचा परिवार होता. बॉन्डिंग पण खूप छान होतं. लहान तिच्या ज्या नीलमच्या बाकीच्या मुली होत्या, मोठ्या बहिणीबद्दल त्यांना आपुलकी होती. त्यांनाही वाटायचं की आपल्या बहिणीचाही संसार असावा, तिचेही मुलं असावे, तिलाही आपण जसं येऊन सासरच्या गप्पा मारतो तसं तिनेही माराव्या. अशा खूप सारं गोष्टी होत्या की तिच्या ते बॉन्डिंग चांगलं असल्यामुळे त्यांनाही कुठेतरी खंत होती की इतकी गुणी, इतकी चांगली आपली बहीण, आणि असं तिच्या वाट्याला आलेलं आहे. असं खूप साऱ्या गोष्टी होत होत्या. त्यातच मग चाललं होतं त्यांचं. त्यानंतर मग विचार केला तिने. आम्ही तिला म्हटलो की विचार कर म्हणून, पण तरी तिची अशी मानसिक स्थिती नव्हती. तर तिच्या डोक्यात परत एक विचार होता की आपण लग्न केलं तर मग परत हे शॉप बंद पडेल, कोण चालवेल, मग कसं होईल. तर पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात बघू फ्रेंड्स. तोपर्यंत बाय.